हे गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असा. तर आपला ब्लॉग खूप दिवसानंतर होतं हे मला मान्य आहे, पण थोडं काही अडचणी होत्या त्याच्यामुळे मी ब्लॉग टाकू शकत नव्हते. तर पण मी ट्राय करणार आहे की मी इथून पुढं कंटिन्यू ब्लॉग टाकत जाईन आणि तुम्हाला म्हणजे काही नाही एवढं तुम्हाला मी दररोज ब्लॉग टाकत जाईन मी. आणि तर आता आषाढी एकादशी जवळ आलेली, म्हणजे ऑलमोस्ट आलीच आहे 4-5 दिवसानंतर. पण त्याला म्हणलं थोडंसं काहीतरी आपण काहीतरी शूट वगैरे करू थोडंसं आषाढी एकादशीचं. मग तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चांगलं गाईज मला खूप सपोर्ट करा तुम्ही, कारण मला खूप गरज आहे सपोर्टची आज सध्या. आणि तुम्ही लवकरात लवकर मला सबस्क्राईब करा. आणि चला तर मी आता रेडी होते. तर गाईज अशी ही साडी आहे माझ्या मम्मीकडं खणाची, तर मी तीच घालणार आहे, कारण की पहिले अशाच साड्या घालत होते आय थिंक. तर मी आता ही साडी असं घालते, मी तुम्हाला भेटते. तर गाईज मी साडी घातलेली आहे, पण मला साडी घालता येत नाही. तर आता मला पदर माझ्या मम्मीकडून करून घेणं आहे. तोपर्यंत मी मेकअप करते गाईज. मी काही मेकअप करत नाही गाईज, कारण मला मेकअप करायला आवडतच नाही. तर हे असं एक गळ्यातले की माझ्या मम्मीचंच आहे. माझ्याकडे काहीच नाही आहे, कारण की मी असं काही घालत नाही ना, त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे बाकी काही नाही बरं का. आणि समजताना तुम्ही माझ्याकडे काही नाही आहे, माझी खूप सारी वस्ती आहे. आता अरे यार थांबा काही सरळ करते. ठीक आहे, जाऊ द्या, नंतर करून टाकते. आणि हे पण एक छोटंसं आहे असं, पण मला कोणतं घ्यायचं आहे की हे घालू का अजून येते काही घालू, कोणतं चांगलं दिसतं हेच घालते, हे छान वाटतंय. हा चष्मा ना एवढा मध्ये येतो ना, मला एवढा राग येतो ना, पण काय करावं, काही दिसतच नाही काही काढलं ना मला, त्याच्यामुळे मला चष्मा घालून ठेवावा लागतो. तर मी काहीच फायनल रेडी झाली आहे, केस वगैरे स्ट्रेट करून बांधून घेऊन आता फक्त पदर बाकी. आता मम्मीकडे जाते, मम्मीकडून पदर बांधून घेते. तर गाईज हा आहे माझा फायनल लुक, तुम्ही बघू शकता. अरे पदर बाकी बरं का बांधायचा, मम्मी बांधून दे. तुम्हाला त्याच्यानंतर माझं फायनल लुक दाखवते. तर गाईज आता मम्मी मला माझी पदर करून देते. मामी काय करते? गाईज मी मामीच्या घरी आले. मामीचं आमचं घर सेमच आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही घर माझे पण माझं घर नाही आहे, मामीचं घर म्हणजे माझंच घर आहे. मामी फरशी पुसत होती बरं का. तर गाईज हा आहे माझा फायनल लुक. आणि आता मी करणार आहे शूट. पण आमचा हर्षू अजून रेडीच नाहीये, बिचारा जेवण करतोय. आता मी तर बसले आहे ह्याच्यासाठी, हा बिचारा अजून जेवण करतोय. हर्षू हाय म्हण ना, हाय कर. हाय खूप लाजतो बर का, बोलतो पण. हा विठ्ठल हाय कर ना. अरे हाय कर ना. घेऊ का मोबाईल? घेऊ. हाय कर इकडं. जेवण केलं का म्हणा? जेवण केलं. आता मी आवरतो म्हणा आणि तुम्हाला भेटतो म्हणा. मी आवरतो आणि तुम्हाला भेटतो म्हणा ना. नाही आम्हाला भेटायचं नाही आहे बरं का, आम्ही भेटत नाही कोणाला. फोनसाठी बोलला तू. दर माझी मम्मी गमच्या नाव त्याला धोती घालाय. खूप जणांना माझी मम्मी बघायची, खूप जणांना माझी मम्मी बघायची होती. बघू शकता माझी मम्मी. माहित नाही काय नाही माहिती मम्मीचा होता ते. गाईज आता ही येत आहे आमची छोटीशी रुक्मिणी. ये रुक्मिणी असते का? रुक्मिणी या बाळा या. बोल तुझं नाव काय आहे? इकडे जवळ. हा बस तुझं नाव काय आहे? तू शाळेत जाती? फोटो काढायचे का? दादा कुठे गेला? नाही येत ते दादा. दादाला बोलव ना.
येत नाही. तू कोण आली मग? तू कोण आली? फोटो काढायचं. फोटो काढायला बरं बरं. माझा व्हिडिओ बनव म्हणा. छोटीशी रुक्मत विठ्ठल जाय ना आवरणार रे, जाय ना रे आवरणार. हाय कर हाय. त्यांना म्हण तुम्ही जेवण केलं. गाईज आहे बघा, ही आमची छोटीशी रुक्मणी आताच बिचारी रडून थांबली. तिचा भाऊ गेला, एकटीच राहिली. कुठे गेला दादा? दादा तुला नेलं नाही? नाही नेलं आपण दादा. त्याला आला मारू. हा मारायचं का? मारायचं त्याला. तसं नाही करू. इकडे बघ आमचं विठ्ठल. उभा राह ना, उभा राह ना, उभा राहा. फोन दे इकडं. उभा राहा. अंदर फोन. आता फोन घेतला की लगे रडायचं. उभा राह म्हणलं की नाही राहायचं. मामी मला वाटलं तुम्हाला नाही वार करायचं. आईला नको वार. गाईज हे बघा, हे विठ्ठल रुक्मिणी. वाजू नको का? थांब. ही विठ्ठल रुक्मिणी. हाय कर, हाय करा, हाय करा, हाय करा. इकडे इकडे इकडे. अर्शू हाय कर. हाय. लेस लास काय ग बाई पोरग. हाय म्हण ना. हाय. इकडं मोबाईल कडे बघ. हाय म्हण. मोबाईल कडे बघ, मोबाईल कडे. झालं झालं झालं. फोटो काढून झालं झालं. बघा आमच्या हर्षी छोटीशी विठ्ठल रुक्मिणी. दाखव आता. दाखवली? बोल ना. गाईज हे आमचे वारकरी मंडळी जमा झाले. भाभी भाभी सगळे बसले, सगळे वारकरी मंडळी. घेतलं पाहिजे आपल्याला. फिरूनच घेतलं. या खूप मोठं बघते. ह्यांना निरंकार एकादश आहे. काही खात नाही, काही नाही. फक्त साबुदाणा वडे खाता. 2 डझन केळ. 1 लिटर दूध. ऐकलं ते एवढं सगळं आम्हाला पाठवून द्या, म्हणजे आम्ही खाऊ द्या. ऑनलाईन सगळं प्रोसिजर म्हणा. रताळे शेंगा काही खात नाही. त्या तिकडे तिकडे भाभी बोलो ना. बोलू मैं. बोलो ना. हम पंढरपुर को पैदल जा रहे हैं. तो रास्ते में भंडारा लगा बोलना. हाँ भंडारा भंडारा. कोई साबुदाना. इतकं छोटं नका बोलू. गेला रे. तिने सगळं ब्लॉक केलं. बरोबर आहे. खोटं बोलायचं नाही. खोटं नाही बोलायचं. खोटं बोलायचं नाही. तुम्ही डोळा घाला ना. हा खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं पण नेटानं बोलायचं. कॉपी करायची नाही. तर गाईज आता फायनली माझा शूट झाला आहे आणि आता फायनली सगळं शूट झालं वगैरे आहे आणि काही नाही एवढंच. आता मी चेंज करते आहे. गाईज फायनली मी चेंज वगैरे करून झालेली आणि आता मी आले आहे माझ्या असली अवतारात. तर आणि गाईज तुम्ही मला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब करायचं विसरू नका गाईज. प्लीज सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.